पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती निघत आहे आणि त्या संदर्भात जे विद्यार्थी मित्रांनो अपडेट या ठिकाणी आला आहे। आणि दुसरी जी खुश खबर आहे, आणखीन सुद्धा वॅकन्सी निघणार आहे। म्हणजे वर्षातून 2 वेळा जे विद्यार्थी मित्रांनो यावर्षी भरती निघणार आहे। आता जे 2026 जे वर्ष आहे, तर 2026 च्या वर्षामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 2 वॅकन्सी या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या या ठिकाणी निघणार आहे। तर पहिली जी वॅकन्सी आहे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि त्याचबरोबर दुसरी वॅकन्सी महाराष्ट्रामध्ये 2026 मध्ये कोणत्या तारखेला या ठिकाणी निघणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे। आणि ते पत्रक सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे। त्यावर जे विद्यार्थी मित्रांनो टेंटेटिव्ह डेट त्या ठिकाणी दाखवत आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे केव्हापासून चालू होतं याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येते। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये कोणत्याही पेपरने डायरेक्ट यामध्ये आपलं सिलेक्शन होते। आणि पगार सुद्धा यामध्ये जे 12,000 ते 29,000 पर्यंत पगार भेटते। आणि त्याचबरोबर 10,000 ते 24,000 रुपये महिना आपल्याला भेटते। आणि सरकारी नोकरी आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची। तर ही भरती कधी निघणार आहे मेन याबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपले व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचं जे या ठिकाणी पत्रक आलेलं आहे, तर ते मी तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर या ठिकाणी दाखवून देतो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी। तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो इंग्रजीमध्ये हे पत्रक आहे, बघू शकता। टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जानेवारी 2025 अँड डेव्हलपमेंट ऑफ जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट पोर्टल अंडर IT 2.0। ठीक आहे, तर बघू शकता तुम्ही। आणि या पत्रकात जे विद्यार्थी मित्रांनो इंग्रजीमधला मराठीमध्ये मी तुम्हाला सांगून देतो यामध्ये काय म्हटलं आहे। तर विषय तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तो विषय आहे जानेवारी 2026च्या जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूलचे तात्पुरते वेळापत्रक आणि APT 2.0 अंतर्गत जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट पोर्टलचा बघू शकता तुम्ही। आणि त्याचबरोबर दुसऱ्या यामध्ये काय म्हटलं आहे, कृपया वरील विषयावरील 27 नोव्हेंबर 2025 रोजी पत्र आणि तुमच्या कार्यालयीन पत्रक दिनांक 1 डिसेंबर 2025। आणि दुसऱ्या यामध्ये काय म्हटलं, दुसऱ्या पॅराग्राफमध्ये जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 1 जानेवारी 2026च्या तात्पुरत्या वेळापत्रकावर आणि डिजी लॉकरच्या एकत्रीकरणावर CEPTने सादर केलेल्या टिप्पण्यावर चर्चा करण्यात आली आहे। त्यानुसार असा निर्णय घेण्यात आला आहे की जीडीएस एंगेजमेंट आगामी जानेवारीचे वेळापत्रक डिजी लॉकर कार्यक्षमतेशिवाय सुरू केले जाईल। आणि त्याचबरोबर तिसऱ्या पॅराग्राफमध्ये जे लिहिलं आहे, शिवाय CEPTला डिजी लॉकर्स टीम सोबत चर्चा वेळेवर पूर्ण करण्याची आणि डिजी लॉकर्स आणि जीडीएस पोर्टल इंटिग्रेशन अंतिम करण्याची विनंती करण्यात येत आहे, जेणेकरून ही कार्यक्षमता जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 2 जुलै 2026 मध्ये वेळेत उपलब्ध करून देता येईल। उत्पादनात इंटिग्रेशन पूर्ण करायची CEPTला विनंती आहे। ठीक आहे, तर हे काही यामध्ये म्हटलं आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी टेंटेटिव्ह डेट या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, तर जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट पोर्टलच्या UATचा 32वा टप्पा हा 22 डिसेंबर 2025 ते 24 डिसेंबर 2025 पर्यंत होणार आहे। आणि चौथ्या यामध्ये काय म्हटलं, विभागाद्वारे रिक्त जागा ताब्यात घेणे हे 1 जानेवारी 2026 ते 10 जानेवारी 2026 पर्यंत असणार आहे। आणि त्याचबरोबर वर्तनात्मक अधिसूचना जारी करणे जे असणार आहे हे 15 जानेवारी 2026 पासून होणार आहे। म्हणजे ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरणे चालू होणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचे जानेवारी 2026 मध्ये ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होणार आहे। तर आताच तुम्हाला सांगून देतो, जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी नवीन भरती निघत आहे 15 जानेवारीला ही भरती या ठिकाणी निघत आहे। विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा, ठीक, आपल्याला थोडाफार या ठिकाणी संयम या ठिकाणी ठेवायचा आहे। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी भरती आहे हे 15 जानेवारीला या ठिकाणी निघत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर हे जे विद्यार्थी मित्रांनो वर्षातून आता 2 वेळा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती निघणार आहे। आता
आता 15 जानेवारीला पहिली वॅकन्सी निघणार आहे, ते जवळपास 20-25 हजाराच्या आसपास त्या ठिकाणी असू शकते. जागा जास्त सुद्धा त्यामध्ये असू शकते. जागा कोणालाही या ठिकाणी सांगता येत नाही. 30,000 जागा असू शकते, 25,000 जागा असू शकते, 20,000 जागा असू शकते, 19,000 20,000च्या वरतच जागा असणार आहे, एक लक्षात ठेवा. पण यावर्षी जागा जास्त असण्याची दाट शक्यता, कारण की मागच्या वर्षी वर्षातून 2 वेळा वॅकन्सी निघत होती, पण एकच वेळा मागच्या वर्षी भरती निघाली जानेवारी 2025ला. आणि तेव्हापासून जे विद्यार्थी मित्रांनो लिस्ट लागल्यापासून जे वॅकन्सी निघाली नाही, तर जागा जे यावर्षी भरपूर जागा रिक्त आहे. तर यावर्षी जे नवीन पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची भरती निघून राहिली 15 जानेवारीला, तर जागा यावर्षी जास्त असू शकते, एक लक्षात ठेवा. जागा यामध्ये 25,000 असू शकते, 30,000 असू शकते, किंवा 35-36,000 जागा यावर्षी निघू शकते. कारण की पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखीमध्ये दरवर्षी जास्त जागांसाठी भरती निघते. मागच्या वर्षी जर आपण पाहिलं तर 40,000च्या वरत वॅकन्सी निघाली आहे, 44,000च्या वरत वॅकन्सी निघालेली आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर जागा कितीही या ठिकाणी असू शकते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. कारण की जागा भरपूर यावर्षी खाली आहे. त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो 5व्या पॅराग्रुपमध्ये काय म्हटलं आहे, शिवाय CEPTला विनंती आहे की पडताळणी प्रक्रिया, प्रमाणीकरण, आवश्यकता, डेटा एंट्री, नियम आणि अपवाद हाताळणी प्रक्रियांचे तपशीलवार 9 डिसेंबर 2025 पर्यंत सर्व मंडळांनी या संचालनालयासोबत सामायिक केले जावे, जेणेकरून वरील वेळेनुसार मंडळाद्वारे शैक्षणिक मंडळाचे कॉन्फिगरेशन आणि पडताळणी शक्य होईल. आणि 6वे यामध्ये काय म्हटलं की रिक्त जागा भरणे इत्यादी सर्व उपक्रमांच्या सविस्तर सूचना CEPT आणि सर्व मंडळांना योग्य वेळेस शेअर केल्या जातील आणि हे सक्षम प्राधिकाऱ्याने मान्यतेने जारी केले जाते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. हे काही या पत्रकामध्ये म्हटलेलं आहे. तर मी तुम्हाला तारीख या ठिकाणी साफ या ठिकाणी सांगून दिलं आहे की जे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची जी भरती निघत आहे 15 जानेवारीला निघणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आपल्याला संयम या ठिकाणी ठेवायचा आहे. तर पोस्ट ऑफिस GDSच्या ज्या जागा निघून आल्या त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरचे सुद्धा पद असणार आहे, ज्याला ABPM म्हटलं जाते. BPMच्या पद असणार आहे, त्याला ब्रँच पोस्ट मास्टर म्हटलं जाते. आणि डाकसुखच्या सुद्धा यामध्ये जागा असणार आहे. तर आता आपलं यामध्ये सिलेक्शन झालं तर आपल्याला काम कोणतं करावं लागणार ते तुम्हाला जॉब प्रोफाईल सांगून देतो. तर बा ब्रँच पोस्ट मास्टर हे सर्वात चांगलं पद आहे, BPM त्याला म्हटलं जाते. आणि यामध्ये जर सर्वात हायफाय पद हेच आहे BPMचं. तर यामध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार आपल्याला 12,000 ते 29,000 पर्यंत महिना भेटणार आहे. आणि यामध्ये जे काम करावं लागणार आहे, ऑनलाईन ऑफलाईन लेनदेनचं काम करावं लागणार आहे, डाक उत्पादन आणि सेवाचं वितरण करावं लागणार आहे, रेकॉर्ड हँडलिंग, डिव्हाइस मोबाईलचं लक्ष आपल्याला ठेवावं लागणार आहे, हे काही काम करावं लागणार आहे. असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरचं पद आहे, यामध्ये पगार 10,000 ते 24,000 पर्यंत भेटणारा काम जे करावं लागणार आहे, तिकीट आणि स्टेशनरीची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी, सरकारी योजनाचा घरी घरी जाऊन प्रचार करावा लागणार आहे. आणि तिसरं जे पद आहे हे डाकसेवकचं आहे. डाकसेवकमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर आपल्याला डाकसेवकमध्ये जे काम करावं लागणार आहे, स्टॅम्पची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी करावं लागणार आहे, त्याचबरोबर रेल्वे मेल सर्व्हिस ऑफिसचं आपल्याला या ठिकाणी काम करावं लागणार आहे. हे काही काम आपल्याला या पदामध्ये करावं लागणार आहे. डाकसेवकमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं पगार सुद्धा आपल्याला 10,000 ते 24,000 रुपये महिना आपल्याला भेटणार आहे. तर सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची. आणि भरती जेव्हा निघते विद्यार्थी मित्रांनो याच्या ज्या लिस्ट आहे कधी कधी 6 लिस्ट लागते, कधी कधी 8 लिस्ट लागते, एक लक्षात ठेवा. वॅकन्सी जर जास्त असेल तर 8 लिस्ट लागते आणि वॅकन्सी जर कमी असेल तर 6 लिस्ट लागते. 2025ला तर यावर्षी पाहिलं आपण 6 लिस्ट यावर्षी लागल्या, एक लक्षात ठेवा. जागा 21,000 होत्या ऑल इंडियासाठी. ठीक आहे. जागा जर जास्त निघाल्या तर 8 लिस्ट या ठिकाणी लागण्याची दाट शक्यता आहे. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्यासाठी थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.